त्यानंतर बघूयात अमरावती चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। चांदूर बाजारच्या माधान गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। अनेक घरांमध्ये पाणी, जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। कपाशी, सोयाबीन, तूर पिकांना पुराच्या फटक्याचा मोठा फटका बसलाय। कपाशी, सोयाबीन, तूर पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे। अमरावती चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। काय नेमकी परिस्थिती आता सध्या चांदूर बाजार मध्ये जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या बरोबर। संजय, काय माहिती याबद्दल? विशाल, गेल्या 2 दिवसापासून अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण आणि काल काही प्रमाणात काल आणि परवा पाऊस झाला। आज अमरावती जिल्ह्यातील काही भागामध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील माधान जे गाव आहे, या माधान गावामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि लोकांच्या घरांमध्ये पाऊस शिरलेला आहे। पाणी एवढं आतमध्ये आलेलं आहे की काही जे लोक गावाच्या बाहेर थांबलेली आहे ते आतमध्ये जाणं शक्य नाही आहे, कारण जवळपास रस्त्यावर 3 ते 4 फूट पाणी जे पाणी साचलेलं आहे। काही लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर आसरा घेतलेला आहे, तर यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। मात्र यामुळं अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही मात्र गावातील नागरिक जे आहे ते सध्या भयभीत झालेले आहे। जे बाहेर जे लोक अडकलेले आहेत ते आतमध्ये जाऊ शकत नाही, गावातले लोक जे आहेत ते गावातले लोक बाहेर जाऊ शकत नाही, अशी या गावातली परिस्थिती आहे। अनेक जे छोटे छोटे घर होते त्या घरांमध्ये पाणी जे आहे पाणी पूर्णपणे शिरलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते अजूनही रस्त्यावर साचलेलं आहे। धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल। दृश्यच पुरेशी बोलकी आहेत कशा पद्धतीने चांदूर बाजार परिसरामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्या कारणाने आता सबंध गावामध्ये या सगळ्या भागात तालुक्यात ठिकठिकाणी पाणी शिरलं। हे पाणी जे लोकांच्या घरात देखील घुसलंय, घरातल्या सामानाचं नुकसान झालंय, अन्नधान्याचं मोठं नुकसान झालंय। बातमी जालन्यातनं जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळतोय। परतूर तालुक्यातील कसुरा नदीला पूर आला, त्यामुळे शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग बंद करण्यात आला। यामुळे काही गावांचा संपर्क तुटला।